भाषिणी हे केंद्र सरकारच्या नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन NLTM अंतर्गत सुरू केलेले एक अत्यंत महत्त्वाचे AI आधारित प्लॅटफॉर्म आहे. MPSC आणि UPSC परीक्षेच्या दृष्टीने याचे महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत. भाषिणी म्हणजे काय? पूर्ण नाव: डिजिटल इंडिया भाषिणी, भाषा इंटरफेस फॉर इंडिया. मुख्य उद्देश: इंटरनेटवर भारतीय भाषांमधील मजकूर कॉन्टेंट वाढवणे आणि भाषेतील अडथळे लँग्वेज बॅरियर्स दूर करून तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे. तंत्रज्ञान हे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर आधारित आहे. 2. महत्त्वाची वैशिष्ट्ये: रिअल टाइम ट्रान्सलेशन, बोललेले शब्द किंवा लिहिलेला मजकूर त्वरित दुसऱ्या भारतीय भाषेत अनुवादित करण्याची क्षमता. बहुभाषिकता, यात भारतातील 22 अधिकृत भाषांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट आहे. व्हॉइस आधारित सेवा, जे लोक लिहू वाचू शकत नाहीत त्यांच्यासाठी आवाजाद्वारे इंटरनेट वापरण्याची सोय, व्हॉइस टू व्हॉइस ट्रान्सलेशन. 3. भाषिणीचे फायदे MPSC पर्स्पेक्टिव्ह: ई-प्रशासन, ई-गव्हर्नन्स, सरकारी योजनांची माहिती नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत मिळण्यास मदत होईल. शिक्षण: स्वयं किंवा दीक्षा यांसारख्या प्लॅटफॉर्मवरील शैक्षणिक साहित्य प्रादेशिक भाषेत उपलब्ध होईल. न्यायव्यवस्था: न्यायालयांचे निकाल किंवा कायदेशीर कागदपत्रे स्थानिक भाषेत अनुवादित करण्यासाठी याचा वापर होत आहे. व्यापार: स्थानिक उद्योजकांना देशाच्या इतर भागांतील लोकांशी संवाद साधणे सोपे होईल. 4. भाषादान उपक्रम: भाषिणी प्लॅटफॉर्म अधिक अचूक बनवण्यासाठी सरकारने भाष्यदान हे क्राउडसोर्सिंग मॉडेल सुरू केले आहे. यात सामान्य नागरिक स्वतःच्या भाषेतील शब्द बोलून, टाईप करून किंवा अनुवाद करून डेटाबेस तयार करण्यास मदत करू शकतात. 5. अलीकडील चर्चेतील उदाहरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील एका कार्यक्रमात काशी तमिळ संगमम भाषणावेळी भाषिणीचा वापर केला होता, ज्यामुळे त्यांच्या हिंदी भाषणाचे रिअल टाइम तमिळमध्ये भाषांतर ऐकणे उपस्थितांना शक्य झाले.